एक कार्यालय, 3 खासदार, एक माजी खासदार, नक्की त्या कार्यालयात असं काय आणलेलं आहे? काही सुन्न वगैरे आहे का? नाही, विषय असा आहे की लोकांचे प्रश्न जेव्हा आपल्याकडे लोक घेऊन येतात, बरेचदा सन्मान्य खासदार जे असतात ते कलेक्टरांकडे वगैरे मिटिंगच्या निमित्तानं जातात. लोकांचा एक जनसंपर्क व्हावा म्हणून एक कार्याची मागणी माझ्या माहितीनुसार सर्व खासदारांनी केलेली होती. आणि फक्त विषय असा आहे की या पहिलेचे जे खासदार आहेत त्यांना ऑफिस उपलब्ध करून दिलं आहे अशी आमची माहिती आहे. त्यामुळं विषय असा आहे की जर भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला जर तुम्ही ऑफिस उपलब्ध करून देताय, तर आता जे काही काँग्रेसचे खासदार त्या ठिकाणी निवडून आलेले त्यांनासुद्धा ऑफिस उपलब्ध करून द्यावं, ही सरळ साधी मागणी आहे. नाही, पण आता काही वेळापूर्वी यशोमतीताई असं म्हटलं की एकाच विचारांचे खासदार आहेत, आम्ही शेअर करू शकतो, पण वेगळ्या विचारांचे खासदार अशी नाही, म्हणजे बोंडेंना ऑफिस नाही, तुम्हाला द्यायला ते तयार आहेत. नाही, असा विषय नाही आहे. लोकप्रतिनिधी कुठलाही असो, शेवटी लोकांचे प्रश्न आपल्याला मांडायचे आहेत. त्याच्यामुळं कुठल्या पक्षाचा तो विषय नाही, फक्त समान न्याय सर्वांना असावा इतकी मागणी आहे. जर भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना आपण जर त्या ठिकाणी ऑफिस उपलब्ध करून देत असाल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेसचा खासदार असेल, त्यांना ऑफिस उपलब्ध करून द्यावं. जेव्हा माजी खासदार होता अशा व्यक्तीला कार्यालय उपलब्ध करून देण्याची काही तरतूद आहे का? माजी खासदार नव्हती का? नाही, विषयच नाही, नियमामध्ये बसत नाही आहे. आणि खासदारांचं सुद्धा हे आता मी पहिल्यांदा पाहिलं की ऑफिस असतं म्हणून. तर विषय फक्त इतका आहे की जर नियमामध्ये ते बसत असेल आणि याच्या पहिले जर दिलं गेलं असेल तर ते देण्यात यावं इतकी मागणी आहे. एका कार्यालयावरून एवढा वादघाटन करायचं नाही, ठीक आहे. आता तो वादाचा विषय तितका नाही आहे. समुपचाराने आणि थोडंसं समन्वयाने हा मार्ग निघू शकतो, तोडगा निघू शकतो याच्यावर. आणि निश्चित आम्ही सर्व बसून तोडगा काढू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.